लगेच रिझल्ट पाहिजे आणि ते आपण जर त्या ठिकाणी अधिकार दिला तर निर्णय प्रक्रिया राबवणारा प्रवीण दरेकर जर त्या ठिकाणी अधिकार दिला तर निर्णय प्रक्रिया राबवणारा प्रवीण दरेकर आहे ना. जर श्रीकांत भारतीला नियुक्ती केली तर खाली त्या व्यापाऱ्यामध्ये अंमलबजावणी कोण करणार आहे त्याचा कुठेही खुलासा नाही. आता राष्ट्रीय बाजार समिती करताना आपण काय केलेलं आहे, या राष्ट्रीय बाजार समितीच्या नियमामध्ये आपण ज्या पद्धतीने सांगितलंय की राष्ट्रीय बाजार समिती आम्ही कशासाठी करतो, या बिलामध्ये तो हेतू जो त्यांनी सांगितला याच्यामध्ये काय दिलंय, शेतकऱ्यांच्या कृषी उत्पन्नात चांगला भाव मिळावा यासाठी राज्य शासनाने या असलेल्या ठिकाणी नियमामध्ये ई नाम सुरू केलेलं आहे, सगळं केलेलं आहे. या बाजार समितीमध्ये मग इतर बाजार समिती आत्तापर्यंत का शेतकऱ्यांना न्याय देत नव्हत्या का? हा, न्याय देत होत्या. आणि म्हणून माझं स्पेसिफिक आपण सांगितलं, या कोणत्याही विद्यमान बाजाराची उलाढाल 80,000 मेट्रिक टन कृषी उत्पन्नापेक्षा कमी नाही, ज्यामध्ये 2 पेक्षा कमी नसतील इतक्या अन्य राज्यामधून कृषी उत्पन्न येतं अशा कोणत्याही विद्यमान बाजारामध्ये पायाभूत सुविधांचा विशेष आवश्यकता, कृषी उत्पन्नाच्या विक्रीच्या सुविधांचा विचार घेऊन राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार स्थापन करण्याचा आवश्यक आहे असे वाटते. माझा याच्यामध्ये सरळ सरळ म्हणणं आहे, आरोप समजा काही समजा, आरोप काय मग, मुंबई, पुणा, नाशिक, नागपूर या बाजार समित्या तुमच्या हातामध्ये नाही आणि या बाजार समित्या तुमच्या हातामध्ये नाही म्हणून हा नियम काढताय का? आता या नियमाच्या संदर्भामध्ये ज्या ठिकाणी राष्ट्रीय बाजार समिती झाली, धोका सांगतो, 80,000 टनाच्या वरती तुम्ही पकडलं, काहीच बाजार समिती ह्याच्यात येतील, पण तो जर थेट तशा प्रकारची विक्री जर त्या राष्ट्रीय बाजार समितीत झाली तर 100% सांगतो तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या बाजार समितीला टाळा लागल्याशिवाय राहणार नाही. थेट विक्री करण्याच्या संदर्भातली भूमिका एका ठिकाणी होणार आहे. आणि एकल व्यापारी, लायसनधारक, शेतकरी, विक्रेता, बाजार समिती यांच्यातील व त्यांच्यामधील कोणत्याही कृषी उत्पन्नाची गुणवत्ता, वजन व रक्कम प्रदान करण्यासाठी विवाद सोडवण्यासाठी तरतूद केलेली आहे. पूर्वीच्या बाजार समितीच्या मध्ये सुद्धा लवाद होता, पूर्वीच्या बाजार समितीमध्ये सुद्धा नियम होता, पूर्वीच्या बाजार समिती सुद्धा कायदे होते. मग हे कायदे जर असेल, तेच कायदे टिकले नाही, याच्यात तुम्ही नवीन काय दिलेला आहे? विवाद पणनकडे जातो, पणन त्याचा विवादाचा निर्णय घेत नाही. एवढंच नव्हे तर या ठिकाणी गुणवत्ता, बाकीच्या या सर्व गोष्टीमध्ये आहे त्या कायद्यामध्ये सुद्धा त्याला संरक्षण आहे ना, आहे त्या कायद्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी त्यांना संरक्षण दिलं जातं ना. हा कायद्यामध्ये वेगळं तुम्ही काय केलेलं आहे? पूर्वीच्या कायद्यामध्ये सुद्धा हे कायद्यामध्ये संरक्षण होतं, आताच्या कायद्यामध्ये ते बदलण्याच्या बाबतीमधला निर्णय काय याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी खुलासा होणं गरजेचं आहे. राज्यातील शेतकऱ्यांना कृषी उत्पन्नाच्या स्पर्धात्मक किमतीचा जास्तीत जास्त भाव मिळण्यामध्ये सुधारणा करण्यामुळे, खरं म्हटलं तर राष्ट्रीय बाजार समिती केल्यानंतर फार चांगल्या प्रकारचा दर मिळेल याचा खुलासा मला वाटतं मंत्र्यांनी करणं गरजेचं आहे. कसा मिळेल मला माहित नाही. आता बाजार समितीची स्थापना करण्याचा हेतू एवढा होता की बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त दर मिळेल, आहे त्या बाजार समितीमधला दर कमी व्हायला लागला, तो संपल्यामुळे अशा ठिकाणी निर्णय घेणं फार अडचणीचं होणार आहे. आपल्याकडे कायद्याची पायमल्ली तोडली जाते. आपल्याकडे आपण जर बघितलं तर या असलेल्या बाजार समितीमध्ये खंड अ पोट खंड 2 मध्ये मुंबईसाठी वेगळी तरतूद, 5 व्यापारी प्रतिनिधी, मार्केटमधून 5 घ्यायचे. राष्ट्रीय बाजार समितीचा मसुदा राज्यपालाकडून जो आला तो आत्ताच्या तुमच्या याच्यामध्ये आहे, त्यामध्ये 4 व्यापारी प्रतिनिधी सुचवलेले आहेत, त्यामध्ये सुद्धा 3 व्यापारी प्रतिनिधी आरक्षण टाकलेले आहे. ओपनचा 1 तो पण बाहेरच्या प्रक्रियेच्या प्रकल्पामधला आहे. असं या बाबतीमध्ये पूर्णपणाने जे वर्षानुवर्षे माल व्यापार करणाऱ्या लोकांच्या विरोधामध्ये या कायद्याच्या दुरुस्तीमध्ये 100% त्या ठिकाणी निर्णय घेण्याच्या संदर्भातून अडचण होणार आहे. सभापती महोदय, आज मला सांगावंसं वाटतं की बाजार समितीच्या असलेल्या याच्यामध्ये तरतुदीमध्ये आणि राष्ट्रीय बाजार समितीच्या तरतुदीमध्ये बदल काय याचा खुलासा होणं फार गरजेचं आहे. यामध्ये तर माथाडी आणि हमाल काढूनच टाकलेला आहे. यामध्ये माथाडी हमालाला घ्यावा तशी सुधारणा या असलेल्या प्रक्रियेमध्ये देणं गरजेचं आहे. आणि तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही नियुक्ती करण्यापेक्षा निवडणुकीच्या प्रक्रियेने करून घ्या. जो निवडून येईल व्यापारी
मार्केटमधलं आमची मुंबई बाजार समितीची व्याख्या तर वेगळीच आहे. मुंबई बाजार समितीच्या व्याख्येमध्ये अख्ख्या देशातून माल येतो, तो शेतकऱ्यांचा 20% येतो. 80% व्यापारीच माल खरेदी करतो. मग 80% व्यापारी माल खरेदी करत असेल तर पूर्वीच्या मुंबईच्या बाजार समितीच्या व्याख्येप्रमाणे त्या मार्केटमधलं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी ते 5 व्यापारी तशा पद्धतीने असणं गरजेचं आहे. त्यामध्ये तुम्ही आरक्षण टाकलेलं आहे. तुम्ही नॉमिनेट बॉडी करताना आरक्षणातली काही लोक घ्या, आम्हाला त्याचा हरकत नाही. तुम्ही 5 ते 6 लोक, सरकारला वाटतं त्याप्रमाणे ते यादी वाढवतात. पहिले 3 होते, 5 झाले, 6 झाले. या सर्व गोष्टीच्या माध्यमातून माझ्या माहितीप्रमाणे या असलेल्या प्रक्रियेमध्ये मग जे नॉमिनेट कराल त्यातून तुम्ही आरक्षण द्या, पण ज्यांचा अधिकार आहे ते व्यापारी प्रतिनिधी त्या ठिकाणी घेणं, त्यांना निवडून आणण्याच्या संदर्भात ते निवडणूक प्रक्रिया करणे, आपण जे नियुक्ती करणार आहे ही कार्यकर्त्यांची सोय करण्याच्या संदर्भातला निर्णय आहे, तो मला वाटतं तो चुकीचा आहे. आणि या संदर्भामध्ये राष्ट्रीय बाजार समितीच्या असलेल्या या त्रुटी मी आपल्याला मुद्दाम या ठिकाणी दाखवतोय. सभापती महोदय, या असलेल्या याच्यामध्ये पणन मंत्री अध्यक्ष आहेत, पणन राज्यमंत्री उपाध्यक्ष आहे. पूर्वीच्या प्रक्रियेमध्ये सभापती हा त्या ठिकाणी निवडून यायचा, उपसभापती निवडून यायचा. इलेक्टेड बॉडीमधला जो माणूस निवडून येतो ते नियुक्ती करतात, त्यांना निवडून देण्याचा अधिकार आहे. तो निवडून दिलेला माणूस जो संचालक असतो तो सभापती होतो, उपसभापती होतो. पणनचं त्याच्यावर नियंत्रण असतं आणि 50,000चा खर्च सुद्धा करायचा झाला तर तो पणनची 12(1) परवानगी घ्यावी लागते. आणि म्हणून 12(1) परवानगी जर मंत्र्यांच्या आणि पणन खात्याच्या अधिकारामध्ये असेल तर मला वाटतं की त्यामध्ये त्या असलेल्या बाबतीमध्ये आमचा निश्चितपणाने त्या ठिकाणी विरोध आहे. पणन मंत्री जरी राहिले तरी आमचं त्याला हरकत नाही.